सर्वात मोठं ध्येय आहे ते म्हणजे संघटना अधिक मजबूत करण्याचं. प्रत्येक कार्यकर्ता हा पक्षाचा ऑक्सिजन आहे. पक्षाची खरी ताकद मोठ्या मोठ्या शहरातच नसते, तर ती गावागावातल्या गल्लीबोळातल्या कार्यकर्त्यांच्या कष्टात सुद्धा असते. आपण सर्वांनीच लोकसंग्रह वाढवणं, लोकांच्या समस्या समजून घेणं व त्या सोडवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करणे ही प्रत्येक पदाधिकाऱ्यांची, कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे. संघटन मजबूत करण्यासाठी आजपासूनच सर्वांनी कामाला लागलं पाहिजे. गाव, वाडी, वस्ती, शहर, प्रभाग आणि बूथ स्तरावर संघटन मजबूत केलं पाहिजे. आपल्याला प्रत्येक बूथवर कार्यकर्त्यांची एक चांगली फळी निर्माण केली पाहिजे. आपण सतत एक बाब कायम ध्यानात ठेवायला हवी, ती म्हणजे पक्षामध्ये ज्येष्ठता सन्मान ही आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची, यासोबत नव्या पिढीला जबाबदारीची संधी देणं हे देखील महत्त्वाचे आहे. ज्येष्ठांचा अनुभव आणि युवकांची ऊर्जा याचा समतोल आणि समन्वय हीच आपल्या यशाची गुरुकिल्ली आहे. ज्येष्ठांचा आदर, महिलांचा सन्मान आणि युवकांना आधार या त्रिसूत्रीनुसारच पक्षाची भविष्यातील वाटचाल राहील, याबाबत कसली शंका बाळगण्याचं कारण नाही. आपल्याला माहिती आहे, राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून गेल्या 4 महिन्यात मी ही जबाबदारी अतिशय वेगळ्या परिस्थितीमध्ये घेतली आणि ही जबाबदारी घेत असताना मला नक्कीच येणाऱ्या सर्वच गोष्टींची जाणीव होती. मी पक्षातील पक्षाला सर्वोच्च प्राधान्य देऊन आदरणीय दादांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करण्याचा प्रयत्न करत आहे. प्रत्येक पदाधिकारी, कार्यकर्त्याची निष्ठा, परिश्रम आणि समर्पण माझ्या लक्षात आहे. योग्य वेळी प्रत्येकाला न्याय आणि संधी मिळेल याची खात्री मी आपल्या सर्वांना देते. आतापर्यंत पक्षामध्ये जे घडलं, प्रत्येक वेळी मी सगळ्यांना समजून घेतलं, सावरून घेतलं. दादांनी त्यांच्या हयातीत सगळ्यांना, कार्यकर्त्यांना खूप समजून घेतलं, सगळ्यांचे हट्ट पुरवले, प्रेम केलं, मान सन्मान दिला, पदं दिली. जे जे म्हणाल ते सगळं त्यांच्या परीनं देण्याचा दादांनी प्रयत्न केला. यापुढे मी पक्षाच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देईन. कुणाचाही अनावश्यक हस्तक्षेप यामध्ये असेल तर नक्कीच विचार केला जाईल. दादा ज्याप्रमाणे पक्षहितासाठी कठोर निर्णय घेत होते, त्याचप्रमाणे यापुढे असे निर्णय घेण्यास खरं तर माझ्या स्वभावाप्रमाणे जड जाईल, पण नक्कीच न्याय देण्यासाठी दादांच्या पावलावर पुढे जाण्याचा प्रयत्न मी सतत करत राहीन. मला खात्री आहे, पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, सर्वच सहकारी हे पक्षहिताच्या निर्णयास माझ्यासोबत कायमच असतील आणि साथ देतील. पक्षात आणि सरकारमध्ये महत्त्वाची जबाबदारी सांभाळणाऱ्या प्रत्येक पदाधिकारी, नेत्यांनी आणि सर्वच आपल्या कार्यकर्त्यांनी अधिक जागरूक पद्धतीने काम करण्याची माझी अपेक्षा आहे. पक्षाची होणारी बदनामी होणार नाही याची जबाबदारी माझ्यासह आपल्या सर्वांचीच आहे. मला या संदर्भामध्ये कठोर भूमिका घेण्याची वेळ येणार नाही याची सर्वांनीच खबरदारी घ्यावी. लवकरच विविध महामंडळे त्यावरील सदस्यांच्या नियुक्त्या केल्या जाणार आहेत.
आपल्या वाट्याला येणाऱ्या महामंडळावरील नियुक्त्या करताना पक्षनिष्ठा आणि पक्षासाठी समर्पण हे महत्त्वाचे निकष विचारात घेतले जातील. महामंडळासाठी पक्षाकडे ज्यांनी अर्ज केले असतील त्यांची सगळे मिळून आम्ही विचार करू. त्यामुळे कुणीही काळजी करण्याचं कारण नाही.